स्वामी समर्थ. आज आपण दुर्गा सप्तशती पाठ वाचन करण्याची पद्धत काय आहे, तसेच दुर्गा सप्तशती वाचनाचे प्रत्येक अध्यायानुसार आपल्याला काय फायदे मिळतात याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. दुर्गा सप्तशती पाठ करताना प्रथम आपण श्री स्वामी समर्थांचे स्तवन म्हणायचे. एक माळ श्री स्वामी समर्थांचा जप करायचा, एक माळ नवार्णव मंत्राचा जप करायचा, देवीचे 5 मंत्र म्हणावे. दिव्या कवचम, अर्गला स्तोत्रम, अथ किलक स्तोत्रम, रात्री सूक्तम, अध्याय 1 ते 13चे वाचन केल्यानंतर आपण परत तंत्रोक्त देवी सूक्त, प्राधानिक रहस्य, वैकृतिक रहस्य, मूर्ती रहस्य, देव्यापराध क्षमापन स्तोत्र म्हणावे. आणि हा दुर्गा सप्तशतीचा पाठ झाल्यानंतर आपण आईसाहेबांचा जय जयकार 3 वेळा म्हणायचा आहे. तर तो कोणता जय जयकार आहे ते आपण पाहूया. उदयोस्तु श्री महाकाली, श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती, राजराजेश्वरी, आई साहेब, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, भारत माता की जय, असा 3 वेळा आईसाहेबांचा जय जयकार करायचा आहे. त्यानंतर दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असताना प्रत्येक महिलांनी व कुमारिकांनी किमान आपल्या हातात 2 तरी काचेच्या हिरव्या बांगड्या असाव्यात. तसेच हळदी कुंकू लावून पाठ करायला बसावे. त्यानंतर श्री दुर्गा सप्तशती वाचनाचे प्रत्येक अध्यायानुसार काय फायदे आहेत ते आपण पाहूया. प्रथम अध्याय आहे मधु कैटंब वध. हा प्रथम अध्याय वाचल्यामुळे पापमोचन म्हणजे आपले पापापासून सुटका होते, सर्व संकटापासून मुक्ती मिळते, शुद्धीकरण होते आणि आध्यात्मिक आपली उन्नती होते. त्यानंतरचा अध्याय आहे महिषासुर वध आरंभ. हा अध्याय वाचल्यामुळे शत्रुनाश होतो, पराक्रम व साहस वृद्धी मिळते, वादविवाद आणि न्यायालयीन प्रकरणामध्ये विजय प्राप्त होतो. दुर्गा सप्तशतीचा 3रा अध्याय आहे महिषासुर वध समाप्त. हा अध्याय वाचल्यामुळे आपल्या आरोग्यामध्ये सुधारणा होतात, आत्मविश्वास व शौर्य वाढ होते, भय पासून मुक्तता होते. त्यानंतर 4था अध्याय आहे दुर्गा सप्तशतीचा देवतांचे देवी स्तवन. हा अध्याय वाचल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्तता होते, दारिद्र्याचा नाश होतो आणि आपल्या घरामध्ये समृद्धी प्राप्त होते. त्यानंतर 5वा अध्याय आहे देवींनी वरदान दिले आहे. हा अध्यायाचे वाचन केल्यामुळे आपण संकटमुक्ती होतोय, त्यानंतर इच्छापूर्ती होते, गृहशांती आणि संतती प्राप्तीसाठी हा 5वा अध्याय वाचला जातो. त्यानंतरचा अध्याय आहे 6वा षष्ठ अध्याय. या 6व्या अध्यायाचे नाव आहे द्रुमलोचन वध. या 6व्या अध्यायाचे वाचन केल्यामुळे दारिद्र्य आणि ऋणमुक्ती तसेच कर्जफेडीचे मार्ग, वित्तीय स्थिरता यापासून आपल्याला फायदा होतो. त्यानंतर आहे 7मा अध्याय म्हणजे 7वा अध्याय आहे चंडमुंड वध. या 7व्या अध्यायामुळे शत्रूचा नाश होतो, मोठ्या अडचणीवर विजय प्राप्त होते, आत्मसंरक्षण आणि राजयोग प्राप्ती होते. त्यानंतरचा अध्याय आहे 8वा रक्तबीज वध. या अध्यायाचे वाचन केल्यामुळे दुष्ट शक्तीवर विजय प्राप्त होतो, मानसिक शांती मिळते, नकारात्मक ऊर्जा नष्ट होतात. त्यानंतरचा अध्याय आहे 9वा अध्याय शुंभवध. हा अध्याय वाचन केल्यामुळे कार्यसिद्धी, सौभाग्यवृद्धी, वैवाहिक समस्या निवारण होतात. त्यानंतर आहे 10वा अध्याय निशुंभवध. या अध्यायाचे वाचन केल्यामुळे सर्व प्रकारच्या विघ्नांचा नाश होतो, यशप्राप्ती होते, इच्छाशक्तीमध्ये वाढ होते. त्यानंतरचा अध्याय आहे 11वा अध्याय देवीनी वरदान दिले आहे. या अध्यायाचे वाचन केल्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे रक्षण, दैवी कृपा, समृद्धी आणि सौभाग्य प्राप्ती होते. त्यानंतरचा अध्याय आहे 12वा अध्याय फलश्रुती. या अध्यायाचे सर्वांनी
दररोज तरी हा अध्यायाचे पाठ करावा. ह्या अध्यायाचे पाठ केल्यामुळे संपूर्ण पाठ वाचन केल्यासारखे होते. तसेच हा अध्यायाचे पठण केले असता इच्छित लाभ प्राप्ती, सौख्य, समृद्धी आणि मानसिक समाधान मिळते. त्यानंतरचा शेवटचा अध्याय आहे 13 अध्याय 13वा अध्याय राजा सुरत व वैश्यांचे देवी भजन व वरप्राप्ती. या अध्यायाचे फायदे आहेत राज्य, सत्ता, यश, ऐश्वर आणि नेतृत्व गुण वृद्धी होते. अशा प्रकारे दुर्गा सप्तशतीचे 13 अध्यायाचे पठण केल्यामुळे आपणाला मनोवांछित फलप्राप्ती होते. तसेच दुर्गा सप्तशती पाठ हा मंगळवार, शुक्रवार, नवरात्री, त्यानंतर पौर्णिमा, दुर्गाष्टमी या दिवशी वाचन केल्यामुळे अधिक फलदायी मानले गेले आहे. श्री स्वामी समर्थ.